नियोजन होतं नाही जी तुम्हीच थोडस केलंय ना या फराळाचं. आणू का थोडस? नुसतं चहाच पेला नाही 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 नाही. आणतो ना थोडस, कर ना. नाही जी बाप्पा, फराळाचं गी नका करू. खाऊ खाऊ बोर झालं बाप्पा. आता घरी इथे बबिता नाही बनवलं. आता मोठ्याच्या इकडं जा लागल ना तिकडं. आता आजच्या दिवस राहतो इकडं आपल्या बबनच्या घरी, तिकडं जातो मोठ्याच्या इकडं. त्याचाही फोन आला ना माझ्या याच्यावर, येत नाही का बाई, येत नाही का बाई, करू करू जा लागल ना तिकडं. एकटी एकच आहे मी, अक्षित लावायला जा नाही लागन का मोठ्याले? काय म्हणन तो, लायण्याच्या घरी गेली म्हणन ही, आणि माझ्या घरी आलीच नाही म्हणन, असं नाही म्हणन का जी? हो जी, जाच लागन ना. जा नाही लागन तर काय, एकटी एक बहीण आहे तुम्ही, काय 10-5 बहिणी आहे? एकटी एकच आहे. भावाले मग किती काही म्हणलं तर भावात मन दुखते जी बहिणीचं. नाही म्हटलं तर बरोबर आहे ना. तुम्हाला माग साडी घेतली होती, तुम्हाला ब्लाऊज गी शिवला का जी त्याच्यावर? तुम्ही आवडली मग? ब्लाऊज गी शिवला का त्याच्यावर? घातली होती का? एक वेळा साडी घेतली बाई या बाईनं, आणि 10 वेळा झोपेतून उचनू विचारते मला, आवडली होती का, ब्लाऊज शिवला का, आवडली होती का? हो ना जी, आवडली ना. तुम्हाला इथूनच तर म्हणलं होतं तुम्ही घेतली तेव्हाच आवडली म्हणून. ब्लाऊजही शिवला, घालत असतो ना साडी, चांगली सांगड साडी निघाली. ते लय जणाले आवडली माये इकडं ते साडी, मस्त आहे म्हणे. लेकरं गिकरं बरे आहे मग तुमचे? पोरगीन पोरगच आहे ना तुम्हाला? बरे आहे का मग त्याचं शिक्षण पाणी गिनी? हो, मोठ्याले लागली सर्व्हिस आपले. मोठ्याले प्रतीकले लागली ना, प्रियाले नाही. ते शिकूनच राहिली अजून. तिचं ते हे करून राहिली, पाली करून राहिली ना मायवाली प्रिया. हो का? नाही, चांगली गोष्ट आहे ना. शिक्षण पाणीच पाहिजे बाई. आता पोरग असो का पोरगी असो बाई, शिक्षण पाणीच पाहिजे जी. शिक्षणवाले समोर चालले आता. मग किती वाढलं बाई शिक्षणातही बी. पहिल्याच्या सारखं आपल्यासारखं शिक्षण राहिलं नाही आता. आपलं कसं घेतला थैला डबटेर असो नसो, शाळेचे कपडे असो नसो, शाळेतूनच भेटे, पुस्तकही भेटे शाळेतून. आता सगळं विकतच घ्यावं लागते, आणि वरून फी द्यावं लागते एवढ्याली, आणि त्याच्याच मतानं घ्यावं लागते बाई. शाळेत जे म्हणलं ते इकडलं तिकडं घेताही नाही. त्याचंच ते दुकान राहते त्याच्याच याच्यातलं, आणि त्याच दुकानात जा. माई बहिणीची पोरगी लहानवाली आपल्या बबिताची, आता तुम्हाला तर माहित आहे तुमची भाषी, कमी खर्च लागते बाई. त्या पोरीले दमछाट होते बाई बबिताची. व आताचं शिक्षण आहेच जी तसं बाई. आता का नाही पैशाशिवाय बोलतच नाही. सारा बाजारच बनवून ठेवला बाप्पा ते शिक्षणाचं. काय हो बाप्पा, पण लावाच लागते ना आता पैसे लावाले. आता माय भाऊ तर बबिता सांगे, भाऊ म्हणते मायाला बबन घरीच आहे म्हणते 15-20 दिवस झाला, तर त्याच्याही कामाचं काही बरोबर चालून नाही राहिली. त्याने म्हणलं बाबू वावरच कर आपलंवाला तिकडं जाऊन, लावून कायले घाल तरी म्हणलं, स्वतःच करत जा घरी. तर म्हणते बाई पैसा पाणी लागते म्हणते वावराले, तिथं जाऊन राहा लागते म्हणते. गाव सोडून आले इकडं तुमच्या गावात राहिले, आणि तिकडं दिल्लीले वावर करत तिथं राहिले लागत नाही तर काय बरोबर आहे? तिकडं गावातच राहिले पाहिजे होतं जी आईनं. राहिले कोणी काही नाही म्हणत जी. माये काही म्हणणं आहे नाही तिनं तिचं गाव सोडावा आणि माया गावात येऊन राहाव, असं माये काहीच म्हणणं नाही बाप्पा. मी तर जेवढं मायाकडून होते ना तेवढं बबिताले देतो जी, असं काही नाही. पण ते जवाई तुमचे भाऊ, आता तुमचे भाऊ कामच करे नाही तर तिथं कोणतं जी बबन जवाई कोणतं काम करे? इथं आले तर इथं तरी काही नाही काही करते. आता हे 15 दिवस असन घरी, 15-20 दिवस नसन कामाचं त्याचं. ते ना कामाचं समजते का नाही समजत. दारू पेते जी तुमचे भाऊ, दारू प्याले. नाही निर्मलाबाई, हे तुमचं मला पटते, हे बरोबर आहे. मी त्याला लय वेळा सांगतो बापा बबण्याले, अरे दारू नको पेत जाऊ, लहानसं लेकरू आहे तू, दिवसांदिवस मोठी होते ते, पैसे लागते त्याले. एकटीच आहे आता, एकटी आहे म्हणून बरं आहे, समोर चालून राहील नाही का तिले बबिताले. त्याला लय वेळा सांगतो. मीच काय माझ्या भावाचं होय म्हणून काही चुकत नाही, मला दिसते बबिताचं बी. माझ्या भावचं हे काही कमी नाही करते बिचारी. ते आई म्हणे ना ते होय म्हणून टिकते म्हणे ह्या बबण्याजवळ, हाय म्हणे. नाही तर दुसरी असती तर कैचीच गेली असती म्हणे. नाही हाय गे माई वहिनी बबिता हाय गे चांगली, तसं नाही म्हणत आहे. ह्या पोट्ट्याले लय समजून सांगतो जी मी. बबनले ऐकतच नाही, नालायक पोट्ट हे. म्हणूनच आणलं मी तिथून, मीनच आणलं. मीच म्हटलं काय ते मग ते जवाई नाही का बबन जवाई, याच्या जावाचं झालं भांडण का मग माझ्या बहिणीलेच मारे जी. ते मार किती खाणार आहे? ते फोन करेन मला, आई बाई म्हणे आवाला मारतेस म्हणे मला निसता, आणि बाय नाही मायवाले. मग ते सांगन कोणाले म्हणून इकडं आणलं. मग मी त्याले मी म्हटलं या म्हटलं इकडं, आणि नसन येत जवाई इकडं तर राहू दे म्हटलं, तू येऊन राह म्हटलं, मी जिंदगीवर पोचतो म्हटलं. तुले काय करणार जी मग? मार खाणार किती सांगा बरं. माय बी बहिणीत मन दुखते ना, तुमचा भाऊ आहे तर. नाही आपलं तसं काही म्हणणं नाही. मारे गिरे हे पोट्ट बबन्या मारे गिरे. आता नाही मारत का मग इथं तुमच्या गावात आलं राहिले तर?
नाही नाही एवढं नाही मारत. एखादी वेळेस आता इथं आम्ही आहो का नाही तर थोडस धाकात राहते. एखादी मग ते चापट दिल्ली एखादी ठेवून का होते मग तेवढं एवढं नाही मारे. तिथं जावाचं होय ना तर नाही मारे. मग टेम्पस घेतलं होतं म्हणते एक वेळा. शोभते का तुमच्यावाले भावाले मग सांगा बरं. नाही जी नाही नाही मारायला नाही पाहिजे. मारायला पाहिजेच नाही. हे पोट्ट ना पहिलेपासूनच बबण्या नाही का कमी दिमागाचंच आहे. तुम्ही तुमच्यावरूनच समजा का नाही. आता तुम्हाला जर भाऊनं मारलं असतं तर तुम्ही राहिले असते का. आता माझ्या आईनं बाबा नाही आहे म्हणून ते पोरगी दिवस काढून राहिले जी. हा काढून राहिले नाही तर कैचीच गेली असती ते. मग माझ्या आईनं बाबांनी ठेवलं नसतं बबिताले अशा नवऱ्याजवळ. मग ठेवलंच नसतं राहूच नसतं दिलं. माझ्या बाबा तर लय कडक होते. नाही नाही मी काही माझ्या भावाकडूनच भाग थोडी घेतो. माझ्या भावाकडून नाही घेत मी भाग. मला माहित आहे ना बबिता हाय गे चांगली. मोठीपेक्षा तर लय 10 पटीनं चांगली आहे जी. करते सरते बोलाले. मी एखादी शब्द इकडं तिकडं बोलला ना तर कधी उलटी जवाब नाही देत. आता मी मोठी ननद होई ना तिच्यापेक्षा. आता बबनपेक्षा मोठीच आहे ना मी वयानं. तर कधी हे गी नाही देत म्हणा. मला उलट उत्तर गी ऐकून घेते बिचारी. चांगली आहे ते. पण तसं नाही. आता हे बबण्यारे आता काय करता आता ते बबण्याचं सांगा तुम्ही काय करता मग. मी बोलत नव्हती तुम्हाला म्हणत नव्हती पण तुम्ही म्हणलं ना तिकडून इकडं आणले बा म्हणजे तिकडल्या गावावरून म्हणून बोलली जी. राग नका येऊ देऊ बापा तुम्हाला. हो जी अर्चना बाई. नाही जी जे बरोबर आहे ते बरोबर आहे. कायले राग येणार आहे मले. हायच ना माझ्या भाऊ नालाय तर राग कायचा याच आहे. बरोबर आहे तुमचं वालं. कधी आली हो अर्चना आत्या कधी आली हो तू. अरे बाबू 2 दिवस झाले ना रे बाबू. आली तर 2 दिवस झाले ना. मग तू तर दिसलाच नाही बा. कामाला जात असतो आत्या मी. संध्याकाळी येतो 5-6 वाजता 6-7 वाजता. वेळच होती माझी आली सिटीतून. मग कामाला जात असतो ना राहून जाईल मग आता. आजच्या दिवस हाय ना. आजच्या दिवस आहे मी. उद्या जातो तिकडं मोठ्याच्या इकडं आणि मग तिकडून तिकडं आहे ना. काय मग मटन गिटन आणायला लावतो मी. मस्त मटन गिटन तर खात असशील ना तू. नाही रे बाबू मटन गिटन नाही खात रे बाप्पा. जीवही नाही बाटला रे बाप्पा मायावाला. मटन गिटन नाही खात मी. साधंच खाता ना तुम्ही. मी इकडेच जेवण करतो संध्याकाळी इकडेच जेवायला ये जा. जाऊ दे ना. पोरगी बारगी तुमची डिलिव्हरीची आहे. लय आहे तुमच्या माग काम धाम. कायले राहू द्या जाऊ द्या. जेवण खावणं काय मागच्या वेळेस केलं तुम्ही. नाही जी तेवढं काय आमच्या घरातल्या माणसाले काही स्वयंपाक बनवा नाही लागत का. डिलिव्हरीची पोरगी आहे तर आता आहे तसंच म्हणा काम. असं थोडी असते. लागलेच राहते काम. ये जा इकडे संध्याकाळी मी पाठवून याले सूरजले. बरं बाप्पा बरं. बरं झालं तू आली तर गावावरून. का हो सोना तुले मला माहित पडलं आमच्या गावातला तो पोलीस पाटील आहे तर त्यानं तुझ्यासाठी पाहुणे आणले होते म्हणते ना. पोरग पोलीस आहे म्हणते ना. मी ना असं ऐकलं मला माहित पडलं. खरी गोष्ट आहे का. याची मजाच घेतो चांगली. हो रे आले होते मला बघायला आले होते. मुलांना पसंत पण केलं आणि आमचं वालं थोडं फिक्स असल्यासारखंच आहे. काय म्हणलं ना. आता कोण धोका देऊन राहिला. तू देऊन राहिली का नाही. आज सांगितलंय नाही मला फोन करून पाहुणे येऊन राहिले का काही येऊन राहिले. पोरग पाहुणे गेलं तुले आणि फिक्सही आहे म्हणतो. फिक्स आले आणि म्हणतो तूच मला फसवशील आणि तूच मला धोका देशील अशी म्हणतो ना. आता कोण देऊन राहिलं. मी तू पागल्यासारखं ते मागं फिरतो. त्या गावापर्यंत आलो तुला पाहिली तिकडं. माहित पडल्याबरोबर मी काय मॅट समजून राहिली का म्हणजे तू त्यासोबत कधी लग्न करायला तयार आहे. तू जेव्हा म्हणशील तेव्हा. पण तुला तर लग्न करायचं नव्हतं ना. तुला तर शिक्षण पूर्ण करायचं होतं ना. आता लगेचच फिक्स झालं ते आलं. काही नाही तुला सांगतो मी. तू आलं माझ्यात मन आहे का नाही का. तुला सर्व्हिस वाला भेटून राहिला म्हणून त्याच्यासोबत लग्न करून राहिली तू. अरे मजाक केली ना मी पागल. मजाक केली ना. आले होते मला पण पाहुणे माझ्या घरपर्यंत नाही आले. आधी मी नाही म्हणायच्या आधीच माझ्या बाबांना नाही म्हटलं. माझ्या बाबाला माझा सध्याच लग्न करायचं नाही कारण माझ्या बाबाला माहित आहे मी शिकत आहे तर. मजा करून राहिली. ही काय माझ्या काही गोष्ट होय का. मी किती तांदून गेलो. तुझे ना सोनम सांगतो मी खरंच. पाय बरं तू माझ्याशिवाय दुसऱ्या सोबत करशील ना माझ्यासारखं वाईट नाही राहणार मग कोणी. मी मग माझ्या जीवाचं काही करून घेईन तुला सांगतो मी पहिलेच. मग दुसऱ्यासोबत करायचं नाही तुला सांगतो मी. तू सांग ना लागेच तुला माझ्यासोबत लग्न करायचं. मी आत्ता येतो. आत्ता करू. आत्ता लग्न करतो मी. माझ्या आई बाबासोबत बोलतो मी आणि तुला करायचं असं माझ्यासोबत आत्ता करतो मी. तुझ्यासाठी थांबू नये. त्या शिक्षणासाठी तुझ्यासाठी. माझ्या तर आहेच मला तर आहेच चालू माझ्याला जॉब. हे बघ राहुल तुझं का नाही प्रायव्हेट जॉब आहे. तुझा काही सरकारी जॉब आहे नाही आणि माझे बाबा सरकारी शिवाय देणार नाही. म्हणून मला स्वतः काहीतरी करावं लागेल ना जेणेकरून मी माझ्या बाबाच्या समोर बोलू शकेन का नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे काही. मला स्वतःच्या पायावर उभं करावं लागेल ना मला स्वतःला. तुला असं वाटते का मी तुला काही पूर्ण करू शकत नाही म्हणून तुला असं वाटते का. मी काही करीन पण तुला सगळं बरोबर करीन ना. तुला वाटते का मी तुला म्हणजे सुखी नाही ठेवीन भाऊ. माझ्याला प्रमोशन होते माझ्याला सर्व होते. एक जॉब आहे म्हणजे मला काही फिक्स पेमेंट नाही आहे. टार्गेट राहते सर्व राहते मध्ये चांगला पेमेंट पडते. आता जाऊ दे बरं. हे लय दूरची गोष्ट झाली.
नंतरची गोष्ट झाली. आता सध्याच नाही करायचं ना मला, 2-3 वर्ष नाही करायचं. मग तू थांबू नाही शकत का माझ्यासाठी? थांबतो ना, थांबत नाही तर काय. पण ते म्हणता तू आले हे पाहुण्याचं आणि हे ते एक तर नाही तर मग तू मध्ये वेळेवर ना धोका नको देऊ, तुला सांगतो मी. एक तर मग मग नाही का आता तुला काय म्हणू, या तर तू नाही म्हण, नाही तर मग हो म्हण. आणि हो म्हणलं ना तर मग तू एका शब्दावर जाय माझ्या. हो म्हटलं ना रे तुला राहुल मी. हो म्हटलं ना तुला, म्हटलं ना मी करीन तुझ्यासोबत करणार म्हणून. ठीक आहे मग जाय, मी गावाच्या बाहेर तुला सोडून दिलं. आता घरी जाय तू मामाच्या तुझ्या आल्या. तुला फोन केला मध्ये सिटी, तुला ऑटो नाही सापडून राहिला होता तर तू मला फोन केला म्हणून मी आलो. नाही तर मीटिंग मध्ये जायचं होतं, मला पहिलेच उशीर झाला. जाय तू, मी जातो, निघतो लवकर. हो जा जा, तुला उशीर होईल जा. आणि वहिनी कधी येणार हो संदे? आले नाही, मला उद्या जायचं आहे. माय जाऊले तिकडं जायचं आहे यवतमाळले त्याच्यावाल्या आईच्या घरी. तर मला म्हणे लवकर येतो म्हणे, घरूनही सांगितलं आणि मग आणि फोनही आलता. तर मला जावं लागेल ना आता उद्या. तर आज आले असते तर बरं झालं असतं ना. ते ना आले नाही आज. बहिणीचं काय माहित आता येते का नाही येत, कधी येते. तर ते आता त्याच्या मताने आणि एक तर रागातच गेल्या ते इथून. रागात काऊन, काय झालं? भांडण गिंडण झालं का त्याच्या दोघांचं नवरा बायकोचं? यायचं काय होतच राहते का लव्ह मॅरेज असून नाही? नाही दादाचं आणि वहिनीचं नाही झालं, ही आईची गलती आहे. आपल्यावाल्या आईची गलती आहे. आईच्या बांगड्या नाही का बाबांना नेल्या होत्या, आपल्यासाठी बांगड्या बनवणार आहे. एक जोड तुझ्यासाठी, एक जोड माझ्यासाठी. लग्नात माझ्यासाठी बनवून राहिले होते पहिले बाबा. तर मग म्हणे तिघी जणीसाठी बनवू, त्यासाठी बी मग राणी वहिनीसाठी बी. तर त्यानं नेल्या बांगड्या ह्या सोनाऱ्या जोड ते डिझाईन दाखवासाठी आणि माप हे करासाठी. तर तिकडल्या तिकडून मग आत्या, आपल्या मोठ्या आत्याचा फोन आला का नाही. तर मग तिकडल्या तिकडून चालले गेले. ते ऍक्सिडेंट झाला तर त्या मामाजीचा. तर त्याच्या खिशातच राहिले ना. आई आपली इकडं वहिनीवर शक घेतला, वहिनीवर चोरी लावली आईनं. आईला तरी अक्कल आहे का? काही बोलते आई. बाई एवढं मोठं झालं तरी तू मला आता सांगून राहिली काय हो? आईनं तर मला फोनही नाही केला. नाही तर उली गोष्ट राणीनं असं केलं, राणीनं तसं केलं, वहिनीविषयी सांगत राहते आई. आणि एवढं मोठं होऊन आईनं सांगितलं नाही माझ्याजवळ. सांगून तुझ्याजवळ सांगाले. मग बाबा किती बोलले आईले. आणि तसं पाहतो म्हटलं तर बाबा बोलले ना ते बरोबरच बोलले. बोलाले आईले कधी कधी ना काही बोलते आई मग बयाडासारखी. ते मला माहित होतं. माय देखतच ठेवले ते ना, कारण त्या डब्यात नाही का आईचा तो चौकोन डब्बा नाही का, आता तो त्या डब्यात माय देखतच ठेवले त्यानं बांगड्या. मी म्हटलं आईले, मी म्हटलं त्यानं नाही घेतल्या, त्याच्याजवळ नाही. तरी पण आई का नाही तिच्यावाल्या वहिनीच्या का नाही रूमच्या भोवताल आणि ते आंघोळ करायला गेली होती ना, तिची पूर्ण अलमारी चेक केली आईनं. मी ही गोष्ट तर लगेच दादालाही सांगितली नाही आणि तिलाही नाही सांगितली. पण मग का नाही मला पाहायला लागलं, पाय ते आंघोळ करायला गेली, येते का तर पाय मला उभं ठेवलं ती ना आईनं आणि तिची पूर्ण अलमारी चेक केली आईनं. आईले ना तिच्यावरच शक होता वहिनीवर. ध्यान निघाले बाबा जवळ. मग राग नाही येईन का त्याइले? तू यानं माझ्यासोबतही घडलं असतं तसं तर आपल्यालाही राग आलाच असता ना. त्याचं किती मन दुखलं. मला रडल्या त्या 2-3 दिवस सारख्या. दाखवे नाही त्या पण रडला. ते ना आई गाणी खरंच कधी कधी लयच करते. लयच करते आई कधी कधी. बसलाच आहे का तुम्ही? वा जेवून घे ना बापा, मी भांडे घासून घेतो ना. मग जेवून घे ना बापा. आता कोण घासून हो बापा भांडे? घासतो ना मी. तुम्ही जेवून घ्या. काय आली आता हे? आता काय हिच्यावरच राहिले का भांडे घासाचे? घासतो ना आम्ही घासतो. राहू दे, जेवतो आमच्या मतानं. तू जा. भांडे घासाचे आहे करते निसती. आता हिरे काय झालं बाई? अहो तसं नाही म्हणलं मी. जेवून घ्या बा. आता तुम्ही काम धाम केलं दोघे बहिणी ना, थकले असन, भांडे घासून घेतो बा म्हटलं मी. आता स्वयंपाक पाणी केला तुम्ही, सर्व केलं, तर भांडे आहे तर तेवढे घासून घेतो म्हटलं. तुम्ही जेवून घ्या बा. असं होय माय म्हणणं. तर मायावर काऊन एवढी ढकलून राहिली होतो श्वेता? काय झालं? ढकलून नाही राहिली मी, सांगून राहिली तुले. बसू दे ना आम्हाला. बसलं तर त्याच मतानं घासा जेवा चालू आहे. आणि का वहिनीले तुले आता जाऊ दे, काय बोलायचं आहे बाई? तुला माहित पडलं वाटते, या पोट्टीन सांगितलं असन बाई रामायण बंद कर ना आता. ते झालं असं लावायचं. त्या बापाही बोलला, तो सागरही बोलला आणि पोट्टी बोलली ना. आता तू राहिली का मला बोलायची आता? झाली माझ्याकडून गलती. आता घरात तिसरं कोणीच नव्हतं म्हणून म्हटलं घेतले असन तिनं. मला वाटलं तसं. नाही देत भाषण घिशन. तुला बोलू नाही काही फायदा, डोक्याचं काही जातच नाही तू यावाल्या. तर त्यानं जर सांगितलं गावात, आमच्या गावात तर अशी एवढीशी गोष्ट नाही का पूर्ण गावावर फैलते फैलाले. आता सांगितलं गिंगतलं तर काय म्हणून माई सासू की 10 वेळा मला टोमने मारण हो. मग जाऊ दे, एवढा विचार नको करू. साऱ्याच्याच घरी भांडे वाजते काय? माझ्याच घरी माईची एक गलती झाली म्हणून मार बोलून राहिले मला. नाही सांगन वहिनी, आता मध्ये काही माहित नाही बाई. काय त्याचा वाला काही भरोसाही नाही वहिनीचा. रागात मातनं सांगू नाही देन. त्या सांगितलं तरी नाही पाहिजे ना कोणाले. बरं नाही वाटत. आता त्या गावात कशा बायालाही चांगले आहे बिचारे संध्या. आणि कसं जीवाले जीव लावते हो, बायालाही चांगले आहे. अगं एवढे काही हे नाही हे वहिनीनं. आता काय सांगू,
काही सांगता नाही वहिनीचं. मामीजी राणी फोन नाही उचलून राहिली जी. फोन घेऊन कुठे ठेवला तिला? कुठं आहे राणी? तिला आवाज द्या बरं. गेली ते तिच्या मैत्रिणीच्या घरी, त्या रोशनीच्या घरी गेली बसा दे. आणि काय फोन उचलन तिथे तुमचा वाला फोन उचलाले? तुमच्या घरी तिले चोरी लावली, तिच्या बापाले गिपाले सांगितलं नाही मी ना, कोणालाच सांगितलं नाही इथं. तिनं मला शपथ दिली तर, पण मला सांगितलं ना तिनं. तुम्हाला तुमच्या भरोशावर दिली मी पोरगी, तुमच्या भरोशावर आली ती पोरगी. आम्हाला न विचारता तुमच्यासोबत केलं लग्न. आणि तुम्ही असं आहे का जी तुमच्या घरी माझ्या पोरीला चोरी लावली? बरोबर आहे का जी जावाई तुमच्यावाले बायचं? तिच्या बाबानं म्हणलं होतं सांगू नको म्हणून तिच्या घरी. तिनं सांगितलं वाटतं हिच्या आईले. हिच्या पोटात ना गोष्ट पचत नाही राणीच्या, सांगून दिलं तिच्या माईले. आता नाही मामीजी तसं नाही. बाबानं तिने माफी मागितली. आता बाबाही बी आईले किती बोलली जी, मी बोललो. आता काय करता, एखादी माणूस असतेच तसं. आमचं कोणाचं से नव्हतं जी राणीवर. आम्हाला माहित होतं ना माझी बायको कशी आहे. तर माझ्या बहिणी म्हणे, माझी बहीण लहान. मग ते आई आता स्वभाव होऊन गेला तिचा. तुमच्या मायचा स्वभाव होऊन गेला जी, स्वभाव होऊन राहिले, स्वभाव होऊन गेला म्हणता अजून जवाई. कधी बदलन बाप्पा स्वभाव तुमच्या मायचा? माय लेकराले चोरी लावते, आम्ही असे संस्कार दिलेच नाही पोरीले द्याले. चटणी भाकर खाऊन आमचे लेकरं नाही का दिवस काढले आमच्या लेकरानं. पण आमच्या लेकरांना कोणाच्या घरून काही उचलून कधी आणलं नाही. आणि आम्ही तसं हे नाही केलं लेकरासाठी. आणि तुम्ही म्हणता तुमच्या मायचा स्वभाव होऊन गेला, एवढी मोठी गोष्ट बोलून गेले माय लेकराले त्या पोरीले. काय तिची हालत कशी आहे, काय कशी आहे? तिले 4-5 महिना चालू आहे आता. अशा याच्यात तिले तुम्ही एवढं टेन्शन देऊन राहिला. चेहरा आल्याबरोबरच ओळखू आला मध्ये त्या पोरीचा. तिच्या बापाले माहीत गीत पडलं गिडलं ना, तुमच्या घरी झगडेच करायला येते. उगाच त्या पोरीले बोलत राहतो. जेव्हा आली तेव्हा पाठवून देतो तुमच्यासोबत. चला बा जवळचा स्वभाव चांगला आहे, जवळचा स्वभाव चांगला आहे. त्या पोरीले 2 शब्द बोलतो मी आणि पाठवून देतो. पण आता एवढं मोठं तिच्या मनावर तुम्ही हे केलं. तुमच्या घरी चोरी लावली राहीन का तिचावाला आता काही? तुमच्याविषयी काही राहीन का जी तिच्या मनात तुमच्या मायाविषयी? मामीजी आता लय बोललो आईले. आता मामीजी विसरून जा ना. आता तिला सांगितलं मी समजावून. माय विश्वास होता ना मामीजी तिच्यावर. मला माहित आहे ना राणी कशी आहे. तर मी तिला काहीच नाही म्हणलं जी मामी. आता आईचं काय करू मी? तुम्ही सांगा बरं काय करू? जीव घेऊ का तिचा? माय होईना शेवटी ते मामीजी. असं नाही म्हणलं मी जीव घेऊ असं गिसं काही नाही म्हणलं जी जवाई. जीव घेऊ नका घेऊ आणि तसे शब्दही नका वापरू बापा तुम्ही. माय होय जन्म दिला 9 महिना ठेवलं तुम्हाला पोटात. माय होय शेवटी. पण कसं जिथं बोलायचं तिथं बोलायला लागते ना. माय होय म्हणून तुम्ही काही बोलत नाही. बायको होय म्हणून मग तिले चुकलंय नाही तरी तिले बोलाव का? त्या पोरीले तुम्ही असे तिच्याच घरात सून होय ना त्या घरची, त्याच घरात तिले चोरी लावता तुम्ही लोक. मामीजी एवढी गलती झाली, माफ करा. याच्यानंतर तिले का नाही कधीच आम्ही काहीच नाही म्हणणार. कधीच काही नाही म्हणणार तिले. एवढी चुकी माफ करा. तिले समजावून सांगा. ते फोन नाही उचलून राहिली 3 दिवस झाले. ती जेवणपासून आली का नाही इकडं सोडून दिलं का नाही तेव्हापासून फोनच नाही उचलत. तिले म्हणत होतो आता याच्यासाठी का बस येता उद्या चालली तर आज तुला घ्यायला येतो बा. तर ती फोनच उचलून नाही राहिली. उद्या तिले तुमच्या बहिणीला आणा नाही तर नका आणून देऊ. पण तिले काही नेऊ नका, मी पाठवत नाही तिले. तुम्हाला सांगतो जवाई. तिले राहू द्या. तिचं वालं का नाही ते निस्ती विचार करतच राहून राहिली निस्ती. निस्ती विचार करायला माय तुमची अलग बोलते, तुम्ही अलग बोलता तिले. ते अशा याच्यात तिले राहू दे इथं. काही दिवस राहीन 15-20 दिवस तेवढी शांत होऊन जाईन आणि तिचं हे होईन मन तरी तिचं हे होऊन जाईन. तिथं राहून ना ते थोडीशी विचारातच दिसून राहिले. राहू द्या इथं तिले 15-20 दिवस राहू द्या. एवढं काही नाही होऊन राहिलं मामीजी तिच्यासोबत. तुम्ही बोलून राहिले तसे. काही तिले काय माझ्या घरी काही सासू राजगीस नाही आहे. माझे बाबा चांगले पाहिजे, मी चांगलं पाहतो तिले. आता आई फक्त बोलते 1-2 शब्द बोलते आणि बाकी काय करते तिले. तुम्ही जसे म्हणून राहिले तसं दिसं काहीच नाही आहे तिले. खूप काही दुःख नाही आहे तिले. आता एखाद्या गोष्टीला ते मनालेच लावून घेते, मनाले लावून घ्यायले. तरी पण मी पाठवत नाही. तुम्हाला सांगतो मी तिले पाठवत नाही. एखादी महिना तुम्ही येऊ नका आणि घेऊन जाऊ नका. तुम्हाला सांगतो मी पाठवत नाही तिले. ठीक आहे नाही पाठवायचं तुम्हाला नका पाठवू. जबरदस्ती नाही करत. 1 महिना काहून तिकडंच ठेवून द्या. 5-6 महिने डिलिव्हरी झाल्यावरच मग लगेच घेऊन येईन मी इकडं. तुमचं म्हणणंच आहे ना. तर राहू दे तुमच्या घरी. काही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला इकडं जर वाटत असून पोरीले त्रास आहे तुमच्यावाल्या राणीले तर ठीक आहे ठेवा तुमच्या घरी. फोन लगेच टपकन फोन ठेवून दिला. नाही जवाई नाही का आपल्या तोऱ्यातच बोलला. पण नाही याले खाली आणाच लागन या जवायाले. लयच म्हणजे ना वरता आसमानात चढल्यासारखा करून राहिला जवाई.